बाहेरील सुंदर वातावरणासोबत तुमचा आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये स्वागत आहे. अपेक्षा करते तुम्ही सगळे ठीक असाल आणि आनंदी असाल. तर आज ना सकाळी वातावरण इतकं छान होतं ना की मला राहवलं नाही त्याची क्लिप घेण्याशिवाय. आणि मस्त अशी क्लिप घेतली, म्हटलं तुमच्यासोबतसुद्धा शेअर करावं. पाऊस काही नव्हता, पण पाऊस पडून गेला होता आणि मस्त असा ना गार वारा सुटला होता आणि खूप छान प्रसन्न वाटत होतं. तशी तर तब्येत थोडीशी अजूनही खराब होती. म्हणजे हा व्लॉग जो आहे ना तो मी आधी शूट केला होता. आता थोडंसं बरं वाटतं आहे, पण त्यावेळेला माझी थोडीशी तब्येत ना खराबच होती म्हणा. आणि व्हायरल इन्फेक्शन असल्यामुळे ना मला काही करण्याला म्हणजे काही काम करावंसं वाटत नव्हतं. तरीसुद्धा जी आपली रुटीनची थोडीफार कामं असतात, सकाळचं स्वयंपाक वगैरे, नाश्ता, घरातली कामं, तर ती मी आवरली. त्यानंतर थोडीशी ना माझी बेसिक तयारी केली. म्हणजे मी घरी असली ना तरी थोडीफार मी तयार होते, रेडी होते. म्हणजे त्यामुळे ना मलाही फ्रेश वाटतं. आणि प्रज्ञा आता ट्युशनला गेला आहे, तो आला स्कूलमधून की त्याला मग मी जेवण देईल आणि मग तो स्कूललासुद्धा जाईल. तर आता बरेच दिवस झाले होते ना, म्हणजे 4-5 दिवस झाले होते देवांची पूजा नव्हती. महिन्यातले काही दिवस असं जेव्हा आपण देवांची पूजा करत नाही, तर असंच काहीतरी होतं. सो त्यामुळे म्हटलं आज मला काही करून देवांची पूजा करायची होती. माझी तब्येत थोडीशी खराब होती, पण तरी पण म्हटलं चला आज करून घेऊया पूजा आपण देवांची. आणि मलासुद्धा पॉझिटिव्ह वाटतं, कारण देवपूजा हा माझ्या आवडीचा भाग आहे माझ्या आयुष्यातला. आणि मला खरंच खूप प्रसन्न वाटतं आणि पॉझिटिव्ह फीलिंग येते. मला सकारात्मक गोष्टी माझ्या मनातनं निर्माण होतात यामुळे. त्यामुळे ना काही जरी झालं ना तरी मी देवपूजा ही करतेच आणि मला पहिल्यापासून आवडतं. आणि आज म्हटलं चला तुमच्यासोबत ना हाच व्लॉग शेअर करते. म्हणजे काही महिन्यापूर्वी जेव्हा मी यूट्यूब स्टार्ट केलं होतं ना, त्यावेळेला मला एका दादाने कमेंट केली होती की तुम्ही तुमची रोजची देवपूजा कशी करता, मला नक्की सांगा, शेअर करा तुम्ही व्हिडिओमध्ये. पण तेव्हा कसं होतं, चाळीमध्ये आमचं घर जे होतं आणि तिथे मंदिर जे होतं ते उंचावर होतं. त्यामुळे तिथे शूट करणं काही सगळं शक्य नव्हतं आणि सगळं दाखवणंसुद्धा शक्य नव्हतं. त्यामुळे मी तेव्हा तो ब्लॉग शेअर केला नव्हता. पण त्यांनी जी मला क्वेरी केली होती कलशाबद्दल, तर ती मी क्लिअर केली होती त्यावेळेला. पण आता म्हटलं चला आपण देवपूजा आता दाखवू शकतो, कारण मंदिर जे आहे ते थोडं खाली आहे, त्यामुळे मला इथे इझिली सगळं शूट करता येईल, दाखवता येईल. तर इथे कडधान्य वगैरे भिजवून घेतले, कारण सोमवारसाठी मग आपलं प्रिपरेशन असतं शनिवार रविवारी पूर्ण आठवड्याचं. तर त्यासाठी मी सगळ्या गोष्टी काढून घेतल्या. नारळसुद्धा किसायचे होते. आज डाळिंबसुद्धा मला सोलून घ्यायचे होते, कारण खूप दिवस झाले फ्रीजमध्ये ठेवले होते आणि मला काही मिळतच नव्हतं वेळ आणि मी कंटाळाही करत होती. त्यामुळे म्हटलं चला आज काही करून ही कामं जी आहेत ना संपवायची. आजारी असल्यानंतर ना झोपून राहण्यापेक्षा थोडं काही नाही काही छोटं मोठं काम करावं. आज काही असं मोठी कामं करण्याची काही इच्छा नव्हती. त्यामुळे म्हटलं चला छोटी मोठी कामं आहेत ते आवरून घेऊया आणि त्यासोबत ना देवांची आपली पूजासुद्धा करून घेऊया, कारण 4-5 दिवस देवांना पूजा झाली नव्हती. महिन्यातील काही दिवस असं जेव्हा आपण पूजा करत नाही. पण मला ना त्यावेळेला खूप प्रसन्न वाटतं. म्हणजे प्रसन्नता वाटतच नाही मला जेव्हा देवांची पूजा झालेली नसेल तर. त्यामुळे म्हटलं चला आज पूजाही करूया आणि तुमच्यासोबत शेअर करूया. तर देवपूजा करायच्या आधी मी काय करते, देवांची जी सुकलेली फुलं वगैरे असतात, आपण देवांना फुलं वाहिलेली असतात, निर्माल्य आपण त्याला म्हणतो, तर ते मी सगळं काढून घेतलं. त्यानंतर देवांचे कपडे जे असतात आपण म्हणजे अंथरतो आसन वगैरे, तर ते सुद्धा सगळे मी काढून घेतले. आणि त्यानंतर ना एका ताटामध्ये, म्हणजे जे ताट आपण जेवणाला वगैरे वापरत नाही, मग ते कुठलेही असू द्या, पितळाचं, तांब्याचं, स्टीलचं, तर त्या ताटामध्ये देव मी सगळे काढून घेतले. निर्माल्य जे आहे ना, तर मी असं विंडोमध्ये एक पिशवी बांधून ठेवली आणि त्याच्यामध्ये ते निर्माल्य मी जमा करते. मग 2 आठवड्याचं निर्माल्य एकत्र करून मग ते विसर्जन केलं जातं. म्हणजे जिकडे शिवाजी पार्कला कुंड वगैरे ठेवलेले असतात निर्माल्यासाठी, तर तिथे आम्ही नेऊन ठेवतो. आणि त्यानंतर मग सुक्या कपड्याने ना मी देवारा जो आहे तो पुसून घेते. म्हणजे मंदिर जे आहे छोटंसं लाकडाचं, तर ते क्लीन करते आधी सुक्या कपड्याने आणि मग ओल्या कपड्याने. कारण डायरेक्ट आपण ओल्या कपड्याने जर पुसायला गेलं ना मंदिर, तर ती धूळ आहे ना अजून चिटकून राहते, सगळीकडे पसरते. त्यामुळे आधी सुक्या कपड्याने पुसून घेते, त्यानंतर ओल्या कपड्याने. आणि त्यानंतर मग मी त्याला आसन अंथरून घेते. लाल कलरचं जे आसन आहे तर ते सगळं अंथरून घेते. आणि त्यानंतर मग मी देव धुण्यासाठी, म्हणजे देवांची अंघोळ करण्यासाठी मी त्यांना किचनवरती, म्हणजे आपलं जिथे स्वयंपाकघर आहे तिथे किचनमध्ये ओट्यावरती मी हे सगळे देव घेऊन जाते. मला खूप जास्त वेळ असेल ना तर मी पाणी वगैरे घेऊन म्हणजे मंदिराच्या खालीच बसून देव सगळे स्वच्छ करून घेते. म्हणजे जेव्हा आपली गुरुवारची मंगळवारची पूजा असते, ज्या दिवशी मी देवांना स्नान करवते आणि अभिषेकसुद्धा करवते, तर त्या दिवशी मी तिथे बसून करते. पण इतर दिवशी नुसतं देवांची जर व्यवस्थित अशी अंघोळ करून
फक्त पूजा करायची असेल तर त्यावेळेला मी किचन ओट्यावरतीच पूजा करून घेते. तर दिव्यातलं तेल काढून घेतलं, वात जी आहे ती निर्माल्यामध्ये टाकली आणि हे दिव्यातलं तेल जे आहे ना तर ते मी पुन्हा वापरत नाही, तर ते मी बाहेरच्या दिव्यांना वगैरे वापरते. म्हणजे माझी आजी वगैरे किंवा आई वगैरे सांगते की जे आपण दिव्यामध्ये तेल ऑलरेडी वापरलेलं असतं ते पुन्हा देवपूजेत वापरू नये, तर ते आपण बाहेरच्या दिव्यांना वगैरे वापरू शकतो. त्याचबरोबर अन्नपूर्णा माता, त्याचबरोबर ज्या कवड्या आहेत, गोमती चक्र आहे किंवा मग कासव आहे, तर त्यासाठी मी अख्खे तांदूळ जे वापरते ठेवण्यासाठी, तर ते तांदूळ आहे ना मी असं काढून घेते आणि मग ती जे परात आहे छोटी किंवा प्लेट आहे ती स्वच्छ करून घेते आणि हे तांदूळ असं मी जमा करते एकत्र. पण आज मी तांदूळ बदलणार नाही, फक्त मी पौर्णिमेलाच तांदूळ हे चेंज करत असते, फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी की ह्या तांब्यामध्ये मी हे तांदूळ जमा करते आणि मग ते पक्ष्यांना टाकते. आणि त्यानंतर मंगल कलशमधलं जे पाणी आहे ते मी झाडांना वाहते, म्हणजे झाडांना टाकते. हे पाणी तुळशीला टाकायचं नाही, फक्त तुम्ही इतर झाडांना टाकू शकता. त्यानंतर यातला पैसा जे काही सुपारी वगैरे असेल ते काढून घेते आणि हे जे तुम्ही भांडं बघताय ना तर हे देवपूजेसाठी आहे. तर यामध्ये पाणी घेऊन ना मी देवांना पूर्ण व्यवस्थित अशी स्नान घालते आणि देवांची स्नान झालेली आहे. तिथे बघू शकता तुम्ही देवांची अंघोळ झाली होती आणि मी परातीमध्ये म्हणजे परातीमध्ये छोटे जे ताट आहे त्याच्यामध्ये सगळे देव जे आहे ते काढून घेतले. त्यानंतर ताजं पाणी जे आहे ते छोट्या तांब्यामध्ये भरून घेतलं, शंखामध्ये ताजं पाणी भरून घेतलं आणि त्यानंतर मग आता मी पुढच्या देवपूजेला सुरुवात करणार आहे. आणि प्लीज मला कोणी जज करू नका यामध्ये, कारण देवपूजा हे प्रत्येकाच्या श्रद्धेचा, विश्वासाचा भाग आहे, त्यामुळे तो त्याच्या पद्धतीने करतो, यामध्ये कोणीही जज करू नये. आणि आपल्या घरातल्या गोष्टींच्या सोयीनुसार आपण सगळ्या गोष्टी करत असतो. तर सगळ्यात आधी मी मंगल कलश जो आहे तो व्यवस्थित करून घेतला, त्याला वस्त्र घातलं आणि त्याला व्यवस्थित जागेवरती ठेवून घेतलं आणि त्यानंतर मी फुलं काढून घेतली देवपूजेसाठी लागणारी. आणि माझ्या सगळ्यात आवडीची गोष्ट आहे, खूप सारी फुलं असली ना की मला अजून छान वाटतं देवपूजा करायला. आणि खूप सारी फुलं मी रोज वाहतसुद्धा असते देवांना, मला अर्पण करत असते, मला खूप आवडतात. बघू शकता तुम्ही माझ्याकडे आज खूप सारी फुलं होती, गजरे होते, वेणी होती, त्याचबरोबर शेवंतीची फुलं होती मिक्स, त्यानंतर अष्टर होतं, तर त्यामुळे मला अजून छान वाटतं. त्यानंतर ना इथे मी देवांची जी मांडणी आहे ती करून घेतलेली आहे. जेव्हा गुरुवार, मंगळवार किंवा स्पेशल दिवशी किंवा शुक्रवारी मी पूजा करते तेव्हा देवांना अभिषेक करून मी त्यांची मांडणी करते, पण इतर दिवशी फक्त अंघोळ देवांना घालून मग त्याची मांडणी करून घेते आणि त्यानंतर ना दिव्याची तयारी करते. 2 वाती एकत्र करून दिव्यामध्ये मी लावते. म्हणजे मी जेव्हापासून मला समजले की एक सिंगल वात नसते लावायची, तर 2 वाती एकत्र करून लावायच्या, तर तेव्हापासून मी 2 वाती एकत्र करून लावते. त्यानंतर तेल, तूप जसा तुम्हाला पॉसिबल आहे तसा त्याचा दिवा तुम्ही लावू शकता. त्याचबरोबर देवाऱ्यासमोर छोटीशी का असेना एक स्वस्तिक किंवा छोटंसं का असेना रांगोळी नेहमी काढावी. तर मी रांगोळी काढून घेते आणि माझ्याकडे ना तुम्ही आधी बघितलं असेल तर मार्बलचा एक तुकडा होता, त्याच्यावर मी रांगोळी काढायची, पण तो तुकडा आता मी शिफ्टिंग केल्यामुळे तो मला सापडत नाही, त्यामुळे मग मी इथेच जिथे कपाट आहे त्याच्यावरती थोडीशी जागा आहे तिथेच मी रांगोळी काढून घेतली. रांगोळी कधीही पांढरी ठेवायची नाही, त्याच्यामध्ये हळदी, कुंकू किंवा जे काही आपल्याकडे रंग असतील ते नेहमी भरावे. त्यानंतर देवपूजा करण्याच्या आधी सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करावा. म्हणजे कोणतीही देवपूजा ना दिवा प्रज्वलित केल्याशिवाय ती अपूर्ण असते, त्यामुळे दिवा प्रज्वलित करावा, त्याला हळदी कुंकू वाहून घ्यावं, फूल वाहून घ्यावं, त्याला नमस्कार करावा आणि त्यानंतर पुढच्या पूजेला सुरुवात करावी. घरी सत्यनारायणची पूजा घालण्यासाठी येणारे काका वगैरे तुम्ही जर बघत असाल ब्राह्मण काका, तर ते सुद्धा ना प्रथम दिवा प्रज्वलित करतात आणि त्यानंतर पुढच्या पूजेला सुरुवात करतात. तर आधी मला ही गोष्ट माहिती नव्हती, त्यामुळे मी पूर्ण पूजा केल्यानंतर दिवा लावायची, पण जेव्हापासून मला ही गोष्ट कळली आहे ना तेव्हापासून मी पहिल्यांदा दिवा लावते आणि त्यानंतर मग पुढची पूजा जी आहे तिला सुरुवात करते. आणि त्यानंतर मंगल कलश त्यालासुद्धा हळदी कुंकू लावून घेते. गणपती बाप्पांना गंध लावण्यापासून पूर्ण पूजेची सुरुवात करते. आणि तुमच्या मंदिरामध्ये जे काही पुरुष देवता असतील, म्हणजे जसं की बालकृष्ण असेल, खंडोबाची मूर्ती असेल, स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल, त्यानंतर शंकराची पिंडी असेल, तर त्याला कधीही लाल कुंकू व्हायचं नाही, तर त्यांना गंध लावायचा नेहमी. आणि खंडोबालासुद्धा तुम्ही हळद वाहू शकता. आणि ज्या स्त्री देवता असतील म्हणजे महालक्ष्मी माता, तुळजाभवानी आई, अन्नपूर्णा माता, तर तिला नेहमी हळदी कुंकू लावावं, असं नियम आहेत काही. आणि हळूहळू गोष्टी आपल्याला कळत जातात. त्यानंतर देवांना गंध लावल्यानंतर पुष्प वाहून घ्यावं आणि त्यानंतर मग धूप, अगरबत्ती जे काही असेल तुम्ही लावत असाल तर ते करावं. आणि नेहमी पूजेमध्ये
शक्य असेल ना तर मंत्र जे काही असतील, म्हणजे तुम्ही कोणताही मंत्र बोलत असाल किंवा काही जप करत असाल तर अजून छान असतं. म्हणजे सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते हे सगळं करताना. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ना, तुमच्या मनामध्ये भाव असला पाहिजे. देवपूजा ही ना काम समजून न करताना भावाने केली पाहिजे, म्हणजे मनापासून केली पाहिजे, तरच त्याचं फळ जे आहे ते आपल्याला मिळतं आणि प्रसन्नता वाटते. तर बघा, माझी देवपूजा झालेली आहे. नेहमी देवपूजा झाल्यानंतर किंवा दररोज एक छोटीशी का असेना ना, दारवाजात किंवा मग तुमच्या उंबरठ्यावरती छोटीशी का असेना रांगोळी नेहमी काढत जा. खूप छान असतं, म्हणजे प्रसन्नता तर येतेच. त्याचबरोबर बाहेरील व्यक्ती जर नकारात्मक ऊर्जा घेऊन तुमच्या घरात प्रवेश करणारी असेल ना, तर तिलासुद्धा ना तुमचं सुशोभित दार बघून ना, म्हणजे दरवाजा बघून प्रसन्नता वाटते आणि ते एक सकारात्मक ऊर्जेने तुमच्या घरात प्रवेश करते. त्यामुळे ना ह्या गोष्टी नक्की फॉलो करा. त्याचसोबत देवपूजा झाल्यानंतर साखर फुटाणे किंवा अगदी काही नसेल तर दूध किंवा गुळाचा एखादा तुकडा, काही असू द्या तुमच्या घरात, ते नेहमी देवांना अर्पण करा नैवेद्य म्हणून. त्याचबरोबर देवांना हात जोडून साधा एखादा गायत्री मंत्र किंवा मारुती स्तोत्र, रामरक्षा स्तोत्र, काही एक माळ जप करा, काही करा. म्हणजे छोटंसं का असेना ना, एक मंत्रसुद्धा म्हणालात तरी खूप मोठी गोष्ट आहे. मध्ये वापरणारे ना कपडे किंवा मग आसन वगैरे किंवा देवांचे वस्त्र कधीही ना हाताने स्वच्छ धुवून सुकत घालावे नेहमी, आणि ते नेहमी बदलतसुद्धा जावे, आणि कधीही बाथरूममध्ये वगैरे क्लीन करायला जायचं नाही. तर इथे माझी देवपूजा झाली होती. लोलोसाठी मी नाश्ता घेऊन आली, आणि लोलोसुद्धा ना नेहमी ना देवांच्या पाया पडतो. त्याला म्हणजे मी जे करते ना ते सगळं तो बघून तो ऑब्झर्व करत असतो, आणि अगदी प्रज्ञयसुद्धा. तर माझ्या मुलांना ना माझं पाहून ना ही सवय लागलेली आहे. जर तुम्ही या सगळ्या गोष्टी केल्यात ना घरी, तर नक्कीच तुम्हालासुद्धा कोणताही एक्स्ट्रा एफर्ट घेण्याची गरज लागणार नाही. तर मुलं आपोआपच या सगळ्या गोष्टी शिकत जातील. सो माझी देवपूजा इथे करून झाली होती, आणि आता लोलूला नाश्तासुद्धा भरवायचा आहे. आणि मला जसं वाटतं ना तसं मी माझ्या देवपूजेमध्ये ना अजून वेगवेगळे बदल करत असते. म्हणजे मला जसं आवडतं तसं त्याप्रमाणे. तर प्रत्येकाची इच्छा असते, प्रत्येकाच्यावरती डिपेंड असतं शेवटी ते. कळलं ना तुला, वस्तू खराब नाही करायच्या त्या. हां, त्याचा उपयोग केला की नाही आपण. दाखव तुझी बॅग, हे दाखव, पेटी दाखव, पेटी उघडून दाखव. मग अशी खेळणी ठेवली ना सगळी आपण त्याच्यामध्ये, बघ किती मस्त वाटते. तो आता फाडला असतं तर त्याचा काहीच उपयोग नसता झाला, आहे ना? हो की नाही? आता व्यवस्थित ठेवणार ना तू सगळी खेळणी याच्यामध्ये, पक्का? प्रॉमिस? तू बाप्पाजवळ काय बोलतो तिथे पाया पडताना? काय बोलतो, मला बोलून दाखव. मोठ्याने बोल. लोलूला सुद्धा स्कूलमध्ये ना काही मंत्र शिकवले आहेत, ओम नमः शिवाय वगैरे. तर ते सुद्धा तो बोलतो, पण हळू आवाजात बोलतोय. आणि हे 2 वॉल हँगिंग होते 2, तर ते मी काढले होते. मला ते लावायचे होते इथे. म्हटलं आता कुठे लावावं तो विचार करत होती मी, आणि त्यासाठीच काढून ठेवले, कारण खूप दिवस झाले विचार करण्यामध्येच वेळ गेला. तर म्हटलं आज काही करून लावून टाकावे. तर इथे ठेवले होते, बघते आता कुठे लावायचे ते. आणि कपडे वगैरे धुवायचे होते, त्या मशीनलासुद्धा लावून घेतले. त्यानंतर आज माझा विचार होता थोडासा आरामच करायचा, कारण तब्येत ठीक नसल्यामुळे ना काही जास्त दगदग करण्याचा विचार आज नव्हता. आणि प्रज्ञेश स्कूलमधून येणार तसं, त्यासाठी मला नाश्तासुद्धा बनवायचा होता. तर आज नाश्त्यामध्ये मी ढोकळाच बनवला, त्यालासुद्धा दिला आणि मी सुद्धा खाल्ला, कारण मलासुद्धा ना भूकसुद्धा लागली होती. आणि थोडं गरम गरम चहासोबत ना गरम ढोकळा खूप छान लागतो. चला, आजचा व्लॉग जो आहे ते इथे सेंड करते. आय होप तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल. पुन्हा भेटू एक छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.